तीन दिवसाच्या संततधार पावसानंतर आज काहीशी पावसाने उसंत दिलेली आहे। मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण जे आहे ते असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे एकंदर जर बघितलं तर विदर्भातील नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर विभागामध्ये आत्तापर्यंत जवळपास 120% जास्तीच्या पावसाची जी आहे ती नोंद झालेली आहे आणि 348 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर जून महिन्यामध्ये पावसाने दडी मारलेली होती। जुलै महिन्यात मात्र ती तूट जी आहे ती संपूर्णपणे भरून काढल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये संततधार पाऊस सुरू होता। काही भागांमध्ये पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। ही मात्र नागपूर आणि आसपासच्या परिसरात जर बघितलं तर पाऊस जो आहे तो रिपरिप स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळत होता आणि आज जे आहे ते पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। मात्र हवामान विभागाने काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केलेला आहे। ढगाळ असं वातावरण सकाळपासूनच आहे, त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते आहे। शेतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा पाऊस चांगला ठरताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।